नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती। दिवसभराच्या कामकाजामध्ये मार्केटमध्ये चढ-उतार मोठ्या प्रमाणावर आज बघायला मिळालेले आहेत। आज मार्केट संपताना सेन्सेक्स 36 पॉईंटने वाढून 77,338 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 42 पॉईंटने घसरून 23,516 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई बँक इंडेक्स 1.97% आणि आयटी इंडेक्स 0.38% वर आहेत। बीएसई रिअलिटी इंडेक्स 2.97%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2.47% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.91% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.58% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचडीएफसी बँक 3.11%, ॲक्सिस बँक 2.92%, आयसीआयसीआय बँक 1.92%, कोटक महिंद्रा बँक 1.59% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टायटन 3.53%, L&T 2.69%, मारुती सुझुकी 2.54%, भारती एअरटेल 2.52% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 7,908 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 7,108 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।